नमस्कार, मी प्रकाश आटोळे. आपले फूड इन्क्युबेशन सेंटर आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या अंडर हे फूड इन्क्युबेशन सेंटर आहे. याच्यामध्ये आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आणि मिलेट प्रोसेसिंग अशा 2 सेक्शन्स आहेत. तर मिलेट्स म्हणजे जे भरडधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी हे रेग्युलर आपण बघतो, पण त्याच्याबरोबर राळा आहे, वरी आहे, वरई आहे, कोद्रो मिलेट आहे. हे सर्व जे मिलेट्स आहेत ते मिलेट्स जुन्या काळामध्ये आपल्याकडे असायचे. त्याच्याबरोबर आदिवासी भागामध्ये अजूनही हे मिलेट्स असतात. ते जे मिलेट्स आहेत 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे पीक येतं. याच्यामध्ये कुठलेही रोगनाशक जंतू औषधं वगैरे कुठलाही फवारणी वगैरे वापर होत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलं जातं. हे पूर्णपणे ऑर्गॅनिक्स असतात आणि याचे मिलेट जे आहेत त्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतं. त्याच्याबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स असतील, हे जास्त प्रमाणामध्ये असतात. ते आयुर्वेदिक आहे, त्याच्याबरोबर खूप पौष्टिक आहे. आपल्या शरीराला याची गरज असते. तर आपलं हे जे मिलेट प्रोसेसिंग युनिट आहे, तर मिलेट प्रोसेसिंग युनिटमध्ये आपण काय करतो, याची प्रायमरी प्रोसेस म्हणजे प्रतवारी करतो, प्रोसेसिंग करतो. त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस आहे त्याचं आटा प्रोसेसिंग आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचा मिलेटचा आटा बनवतो. त्याच्याबरोबर मिक्स मिलेट आटा बनवतो. त्याच्यानंतर आपल्याकडे रवा प्रोसेसिंग युनिट आहे. रवा बनवतो आपण मिलेट्सपासून. त्याच्यानंतर आपल्याकडे बेकरी युनिट आहे. बेकरीमध्ये पाव, बिस्किट, कुकीज, केक हे सर्व प्रोडक्ट आपण मिलेटपासून बनवतो. त्याच्यानंतर आपल्याकडे पास्ता सेक्शन आहे. आपण पास्ता मिलेट्सपासून बनवतो, जो की आपण इथे मार्केटला पण ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे लड्डू मेकिंग मशीन, चकली मेकिंग मशीन, पापड मेकिंग मशीन्स आहेत. याच्यावरती आपण सर्व मिलेटवरती प्रोसेसिंग करतो. हे जे युनिट आहे मेनली जे महिला बचत गट आहेत, नवीन उद्योजक आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत, यांना आपण इथे ट्रेनिंग फॅसिलिटी अवेलेबल करून देतो. हे भारतातलं एकमेव पहिलं असं केंद्र आहे की जिथे पाककृती शिकवल्या जातात. त्याचबरोबर त्यांना पॅकेजिंग, लेबलिंगचं ट्रेनिंग दिलं जातं, प्रोडक्शनचं ट्रेनिंग दिलं जातं आणि आपण मशीन पण रेंटने देतो. जे नवे उद्योजक आहेत ज्यांना मशीन्स घेण्याची फॅसिलिटी त्यांची कमी आहे, तर त्याच्यासाठी आपण हे त्यांना वापरण्यासाठी आपल्या मशीन्स देतो रेंटने आणि प्रोडक्शनही बनवून देतो त्यांना. आणि हे जो आपला प्लांट आहे पूर्णपणे सोलारवरती बनवलेला आहे. सोलार रूफ आहे याला, असं सेपरेट काही रूफ वगैरे बनवलेलं नाही आहे. सोलारवरती हा पूर्ण प्लांट आपला चालतो. आपलं आटा प्रोसेसिंग सेक्शन आहे, ते रवा प्रोसेसिंग सेक्शन आहे. या तुम्हाला दाखवतो मी. आपली आटा चक्की मशीन आहे. याच्यामध्ये आपण मिलेटचा आटा बनवतो, तसेच मिक्स मिलेटचा आटा बनवतो. त्याच्यानंतर आपलं हे जे आहे आटा चक्की 200 kg पर आवर कॅपॅसिटीची, बेसिक कॅपॅसिटीची मशीन आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड सेक्शन आहे तो रवा प्रोसेसिंग. आपण मिलेट्सपासून म्हणजे ज्वारीचा, नाचरीचा, बाजरी, त्याच्याबरोबर राळा आहे, कोद्रो मिलेट आहे, याच्यापासून आपण आटा बनवतो आणि आटा आपण पॅकिंगसुद्धा करतो. त्याच्यानंतर आपला सेक्शन आहे तो पास्ता मेकिंग मशीन आहे. आपल्याकडे आपण रव्यापासून पास्ता बनवतो. ही पास्ता मशीन आहे. याच्याबरोबर 3 हे स्टॅटिक ड्रायर आहेत. आपण ड्रायरमध्ये ते सुकवतो पास्ता बनवल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्या पलीकडे जो आहे तो बेकरी युनिट आहे. बेकरी युनिटमध्ये मिलेट्सपासून आपण कुकीज, केक, बिस्किट, नानकटाई, ब्रेड, पाव हे सर्व प्रोडक्ट्स आपण बेकरी युनिटमध्ये बनवतो.